बातमी अशी की 2025-26च्या साखर हंगामासाठी ऊसाच्या एफआरपीची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। प्रति क्विंटल लक्षात घ्या, प्रति क्विंटल 355 रुपयांची घोषणा केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे। तर ही ऊसाची दररचना ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी आहे असं एकूण लक्षात येत आहे। निर्णय लिया गया है कि फेयर एंड रेम्यूनरेटिव प्राइस शुगर केन का रहेगा 355 रुपीज़ पर क्विंटल और इसके ऊपर 0.1% पे एक एडजस्टमेंट है और नीचे 0.1% होने पर एक रिकवरी अगर 10.25% से कम होती है तो उसका एक एडजस्टमेंट है। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय। बिहार निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारचा मास्टर स्ट्रोक। 2025-26च्या ऊस हंगामाच्या एफआरपीची केंद्र सरकारकडून घोषणा। प्रति क्विंटल 355 रुपयांचा दर। पाकिस्तान विरोधातल्या निर्णायक ऍक्शन प्लॅनवर साऊथ ब्लॉकमध्ये खलबतं। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत ठरणार भारताचा ऍक्शन प्लॅन। पुढच्या 24 ते 36 तासात पाकिस्तानवर सैन्य हल्ला। पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरारचा दावा। मध्यरात्री 2 वाजता घेतली पत्रकार परिषद। बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक लावेल। पाकिस्तानी खासदार पलवशा खानची दरपोक्ती। आणि माओवाद्यांचा गड असलेल्या धोबे आणि नीलम सराय डोंगरावर जवानांचं वर्चस्व। तिरंगा ध्वज हातात घेऊन जवानांचा जल्लोष। पहलगामच्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधला तणाव वाढलाय। दोन्ही देशांकडून सध्या एकमेकांविरोधातल्या कारवायांची सुरुवात झाली आहे। भारताने आपल्या सीमा सज्ज केल्यात तर दुसरीकडे अंतर्गत चौकशीचा वेगही वाढवलाय। सध्या देशाच्या सीमेवर कशा हालचाली सुरू आहेत त्याचा आमच्या विविध प्रतिनिधींनी आढावा घेतला। पहलगामच्या हल्ल्याला भारतानं उत्तर देण्याची तयारी सुरू केली आहे। याच पार्श्वभूमीवर सीमेवरच्या हालचाली वाढल्यात। एलओसी वरती बीएसएफनं अलर्ट मोड ऑन केलाय तर पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीवरती करडी नजर ठेवली जाते। नेटवर्क 18ची टीम सीमेवरच्या दुर्गम भागात पोहोचली जिथे पाकिस्तानचा प्रत्येक डाव उधळण्यासाठी भारतीय सैन्य ऍक्शन मोडमध्ये दिसतंय। भारताची लष्करी सुसज्जता पाहून घाबरलेल्या पाकिस्तानची या भागातली हालचाल एकदमच शांत झाली आहे। घने जंगलों का फायदा उठाकर पाकिस्तान लगातार कुछ न कुछ घुसपैठ या खुराफात करने की कोशिश करता है, लेकिन जो जवान हैं वो इस तरीके से नज़र बनाए हुए हैं अपने कॉम्बिंग एरिया डोमिनेशन एक्सरसाइज से। और ये एक बहुत महत्वपूर्ण गतिविधि है भारत सरकार की ओर से, भारत की सेना की ओर से। और जाहिर सी बात है कि जब ऐसी बातें आएंगी तो पाकिस्तान की ओर से जो खलबली है वो मचनी स्वाभाविक है। सध्या लाईन ऑफ कंट्रोलवर भारतानं पेट्रोलिंग वाढवलेलं आहे। कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी इथल्या प्रत्येक सैनिकाचं रक्त खवळतंय। डोळ्यात तेल घालून इथला हरेक जवान सध्या भारत भूमीच्या रक्षणासाठी कडा पहारा देतोय। ये जो फेंसिंग है जो बॉर्डर पे ये बनाई गई है, इस फेंसिंग को यह जो आतंकी हैं या पाकिस्तान की ओर से इस फेंसिंग को भी डिस्टर्ब करने की, काटने की कोशिश की जाती है। लेकिन ये गश्त ये सुनिश्चित करती हैं कि पाकिस्तान की कोई भी कोशिश नाकाम हो जाए। दरअसल हकीकत यह है कि जैसे ही पहलगाम हमला हुआ पाकिस्तान बुरी तरीके से घबराया हुआ है। फिलहाल सीमा पार उसकी यह गतिविधि अभी उतनी नहीं देखी जा सकती है जितना 22 अप्रैल से पहले, लेकिन उसकी कोशिशें लगातार जारी है। फक्त एलओसीवरच नाही तर सीमा भागातल्या गावांमध्येही हालचाली वाढल्याचं चित्र आहे। जरा माहौल खराब होया दो मुल्कां विच
ਇਹਦੇ ਵਾਸਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੂਚਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਹੜੇ ਤਾਰੋਂ ਪਾਰ पंजाबच्या गुरुदासपूर आणि तरनतारनच्या सीमा भागातल्या शेतकऱ्यांना पिकांची कापणी लवकरात लवकर आटोपण्याचे आदेश गुरुद्वारामधनं दिले जात असल्याचं कळतंय. पण अशा सूचना म्हणजे निव्वळ अफवा असल्याचं अमृतसरचे जिल्हाधिकारी साक्षी सहानी यांनी सांगितलं. ਨਗਰ ਨਿਵਾਸੀਆਂ ਅੱਗੇ ਬੇਨਤੀ ਕੀਤੀ ਜਾਂਦੀ ਆ ਕਿ ਜਿਹੜਾ ਮਾਹੌਲ ਖਰਾਬ ਹੋਇਆ ਦੋ ਮੁਲਕਾਂ ਵਿੱਚ ਇਹਦੇ ਵਾਸਤੇ ਤੁਹਾਨੂੰ ਸੂਚਿਤ ਕੀਤਾ ਜਾਂਦਾ ਹੈ ਕਿ ਜਿਹੜੇ ਤਾਰੋਂ ਪਾਰ ਜ਼ਮੀਨ ਦੀ ਫਸਲ ਵਿੱਚ ਹੈਗੀ ਆ ਉਹ ਛੇਤੀ ਤੋਂ ਜਲਦੀ ਕੱਟੀ ਜਾਵੇ। ਦੂਸਰੀ ਬੇਨਤੀ ਇਹ ਹੈ ਕਿ ਬੜੇ ਚਕੰਨੇ ਹੋ ਕੇ ਰਹਿਣਾ, ਜੇ ਕੋਈ ਹਰਕਤ ਮਾੜੀ ਲੱਗਦੀ ਆ ਥਾਣੇ ਰਿਪੋਰਟ ਦੇਣੀ ਆ, BSF ਨੂੰ ਦੱਸਣਾ ਹੈ। जैसलमेरच्या सीमेवरही भारतीय सैन्य दलाच्या हालचाली वाढल्या. सध्या पाकिस्तान भारताची जासूसी करण्यासाठी चायनीज ड्रोनचा वापर करतोय. पण आता पाकिस्तानच्या चीनी ड्रोनला भारतीय सीमा ओलांडणं महामुश्किल आहे. कारण 24 तास खडा पहारा देणारे भारताचे जवान पाकिस्तानचे ड्रोन दिसता क्षणी टिपण्यासाठी सज्ज आहेत. आप देखिए कि इस भीषण गर्मी के अंदर रेत का समंदर है, तपते हुए रेगिस्तान में बॉर्डर पर आप देखिए ये BSF की चौकी है, यहाँ पर पोस्ट है और ये वॉच टावर है जिस पे हम चढ़ रहे हैं. अब आप देखिए कि सामने की तरफ आप तस्वीरें देखिए कि यहाँ पर राइफल लिए हुए इसी यहाँ पर इस वॉच टावर से सामने की तरफ ये फेंसिंग है, पाकिस्तान है, सामने पाकिस्तान नज़र आ रहा है. यहाँ से निगाहें सीधे पाकिस्तान की तरफ है. यानी कि कोई भी हिमाकत करे, कोई भी हरकत करे तो उसका माकूल जवाब कैसे दिया जाए ये बताने की ज़रूरत नहीं है. पहलगामच्या हल्ल्यानंतर आपल्या सीमा सज्ज करण्यासोबतच भारतानं चौकशीचा वेगही वाढवलाय. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर NIA पहलगाम आणि अनंतनागच्या डोंगराळ भागात असलेल्या गुर्जर बकरवाल जमातीच्या लोकांची चौकशी करणार आहे. NIAच्या सूत्रांनुसार या समुदायात कट्टरतावादाला खतपाणी घालण्याचा प्रयत्न ISI कडनं केला जातोय. त्यासाठी धर्माचा वापरही होतोय. या परिसरात ISIनं बकरवाल समाजाला मशिदींसाठी फंडिंग केल्याचंही बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार बारामुला, हंदवाडा, कुपवाडा, बांदीपोरा, त्राल आणि पुलवामा या 6 जिल्ह्यात गेल्या 2 वर्षात गुर्जर बकरवाल समाजाचं वास्तव्य असलेल्या परिसरात मशिदींची संख्या 60% वाढली आहे. आता पहलगामच्या हल्ल्यानंतर देशाला न्याय हवाय. पाकिस्तानवरती कारवाईची मागणी सुद्धा जोर धरते आणि याच अनुषंगानं आता सरकारचं पुढचं पाऊल काय असेल याचीही उत्सुकता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि चला याचबद्दल बोलण्याकरता ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आपल्याबरोबर. प्रकाश शेंडगेची जातनिहाय जनगणनेचा मुद्दा यापूर्वी आपल्या सगळ्याच नेत्यांनी लावून धरलेला होता. आपण देखील वारंवार आंदोलनाच्या निमित्ताने हा मुद्दा पुढे आणलेला होता. याबद्दलचा निर्णय जो आहे तो आता केंद्र सरकारने घेतलाय. आपली प्रतिक्रिया काय? कसं आहे, हा निर्णय ओबीसीच्या सर्व समाजाच्या आयुष्यातला एक क्रांतिकारी निर्णय म्हणावा लागेल. उशिरा का होईना पण केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला. ठीक आहे, बिहार निवडणुकीच्या तोंडावर असेल किंवा त्याचा पॉलिटिकल अँगल काही असेल, पण गेल्या जवळजवळ 3 दशकाचा आमचा लढा जो आहे त्याची आज यशस्वी सांगता झाली. मी तमाम महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं मी केंद्र सरकारचं मी मनपूर्वक आभार मानेन, मोदी साहेबांचा आभार मानेन, मी राहुल गांधींचे सुद्धा आभार मानेन आणि विशेषतः बिहारच्या जनतेचं जे आहे, बिहारच्या राज्यकर्त्यांनी याविषयी खूप मोठा त्यांनी निर्णय घेऊन तिथं त्यांनी 63% आमच्या इकडे ओबीसी आहेत हे दाखवून दिलं पूर्ण भारताला. बाकी सगळे अनेक राज्यांनी असे निर्णय घेतले, पण मध्यंतरीच्या काळामध्ये अशा प्रकारे जातनिहाय जनगणना झाल्यामुळं समाजामध्ये भांडणं लागतील, त्यामध्ये वितुषा निर्माण होईल असे काहीतरी कारण सांगून हे पुढे ढकलण्याचा कार्यक्रम जो आहे तो चालू होता. पण आता निवडणुकीच्या तोंडावर का होईना पण हा निर्णय जो आहे तो झाला, त्याचं मी स्वागत करतो. पण एवढंच की मी विनंती करेन की बिहारच्या निवडणुकीनंतर हा निर्णय मात्र जो आहे तो पुन्हा तो थंड बसता जाऊ नये आणि त्याचा खरंच अंमलबजावणी करून हा निर्णय जो आहे, हा निर्णय जिसकी संख्या भारी उतनी उतनी साझेदारी यापर्यंत हा निर्णय पोहोचवणं जे आहे ते महत्वाचं आहे. त्याची जी फळं जे आहे ते लहान ओबीसीच्या लहान समाज घटकापर्यंत त्याचे फायदे पोहोचले गेले पाहिजेत. निधी शाळेचा असेल, बाकी सगळ्या सामाजिक सगळ्या योजना असतील, या सगळ्या योजना ज्या आहेत त्या संख्येप्रमाणे त्या समाजाबरोबर तर भारत देशाचा जो आहे, हा देशाचा विकास जो आहे तो या जमातीच्यामुळे झाल्याशिवाय राहणार नाही.
त्यामुळे या क्रांतिकारक निर्णय त्याचं मी नक्कीच स्वागत करतो. प्रकाश शेंडगेजी, सर्वसामान्य माणसाला खरं तर आत्ता या क्षणाला या निर्णयानंतर हे जाणून घेणं फार तो इच्छुक असेल या विषयाला घेऊन, की याचे नेमके फायदे काय होणार आहेत? तर याचा कसं आहे की कोण किती आहे काय माहित नाहीये. हम्म. सामाजिक न्यायाचं बजेट जे आहे त्याच्यावरती फक्त डल्ले मारायचं काम यापूर्वी झालेलं आहे. आता महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं आरक्षण जे आहे त्याच्यावरती कालच त्यांचा रिपोर्ट आता शिंदे समितीचा 58,08,000 कुणबी नोंदी घेतल्या म्हणजे हे जे ह्या ज्या छोट्या छोट्या गरीब जमाती आहेत त्यांचं आरक्षण फस्त करण्याचा कार्यक्रम सुद्धा या राज्यामध्ये हात झाला आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून मी विनंती करेन आपल्या माध्यमातून की जरी ही जातनिहाय जनगणना झाली तरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाची जी जनगणना जी आहे ती आता बोगस कुणबी दाखले 58 लाख आहेत त्यांची जनगणना मात्र होता कामा नये. नाहीतर पुन्हा हे जातनिहाय जनगणना होऊन सुद्धा जर मराठी ओबीसीत घुसणार असतील तर महाराष्ट्रातल्या ओबीसीला मात्र काही न्याय मिळू शकणार नाही. म्हणून ही सावधानता जी आहे ती सावधानता महाराष्ट्र सरकारनं पाळली गेली पाहिजे. बरं, दुसरं असं की गेल्या कालावधीमध्ये एक मराठा लाख मराठा म्हणत जी काही आंदोलनं झाली आणि ओबीसीमध्ये आम्हाला समाविष्ट करा अशी प्रमुख मागणी जी ती समोर ठेवण्यात आली, किंवा कुणबीचा मुद्दा जसा तुम्ही असा मांडला, आता जातनिहाय जनगणनेच्या या निर्णयानंतर काय यातनं एक चित्र स्पष्ट होऊ शकतं? जो काही एक वाद या सगळ्याच्यातनं पुढे येत होता तो वाद थंड होऊ शकतो? कसं आहे, आता बघा जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 50% आहोत. आता जात न्याय जनगणना झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे ना. मराठा समाज किती आहे, ओबीसी किती आहे, बाकी सगळं भटके विमुक्त किती आहेत आणि त्या प्रमाणामध्ये मग त्यांचं आरक्षण जे आहे त्यांचं आरक्षण त्या समाजाला मिळू शकेल. फक्त एवढंच की ह्या ज्या पुढारी जमाती आहेत त्यांनी पुन्हा एकदा आणि काय ते आंदोलनं आणि हे मागे जसं वेठीस धरलं गेलं संपूर्ण मराठा आरक्षणमुळे ते आम्हाला ओबीसीतनंच पाहिजे, घेतलं तर ओबीसीतनंच घेणार नाही तर घेणारच नाहीये. वास्तविकता मराठा समाजाला 10% आता ईडब्ल्यूसी आरक्षण मिळालेलं आहे आणि ते बहुतेक राज्यांमध्ये बाकी राज्यामध्ये सुद्धा मिळालेलं आहे. जाट असतील बाकी सगळे असतील त्यांनी घेतलेलं आहे, गुजरातमध्ये पाटीदार असतील सगळ्यांनी घेतलंय. फक्त महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मराठा समाजाने 10% आरक्षण घेऊन ते समाधानी व्हावं. या गरीब ह्या ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांनी हक्क सांगू नये एवढीच आमची विनंती अजून सुद्धा आमची आहे. ती आजही राहणार, उद्याही राहणार, परवाही राहणार आहे. धन्यवाद प्रकाश शेंडगेजी आमच्याशी बोलल्याबद्दल. तर जात आणि